जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस के ब्लॉग मराठीवरती. आज सॅटरडे आहे. आजपासून 6 दिवस आता रेग्युलर कंपनी जायचं. आज काय सुट्टी बिट्टी नाही आता. तर सकाळ सकाळ उठलेलं, सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत. सकाळी जनरल शिफ्ट आहे, एकच शिफ्ट असते आपली कंटिन्यू. तर इकडला बाहेरचा नजारा, धुकं पडलंय का पोल्युशन आहे तेच समजत नाही इकडं. नाही बघा, आपल्याला कंपनीत जायचं आहे तर दाढी काय चालणार नाही, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण दाढी करून घेऊया. दाढी आंघोळ आपण करून घेतली. कंपनीत काय नाश्ता नव्हता म्हणून रात्री केलेली पोळी शिल्लक होती. मग रात्री केलेली पोळी घेतली, कारण आत्ता काय नाही खाल्लं तर 1 वाजेपर्यंत काय भेटणार नव्हतं. म्हणून गॅस चालू केला आणि पोळीला तूप लावून गरम करून घेतली. पोळी गरम करत होतो तर खाल्ला एकजण चांगलाच पेटला होता. सकाळ सकाळ मस्तपैकी गाणी लावली होती. तर मग म्हणलं चला आपण बी बाहेर जाऊन गाणे ऐकत मस्तपैकी पोळी खाऊन घेऊया. बाहेर येऊन कवळ्या उन्हाला मस्तपैकी पोळी खाऊन घेतली आणि आपल्या रोजच्या कामासाठी निघालो. नाश्ता करून घराच्या बाहेर पडलो. रिक्षा स्टँडकडे चाललो होतो. तर बघूया आपल्याला रिक्षा किती वेळात भेटते. तर बाहेर थांबलो तसंच रिक्षा लगेच भेटली. रिक्षावाले काका बी सकाळ सकाळ चांगल्याच फॉर्ममध्ये होतं. सगळ्या लोकांची धावपळ चालली होती जॉबला जाण्यासाठी. सकाळचं पंचिंग मिस नाही व्हायला पाहिजे, लेट नाही व्हायला पाहिजे म्हणून ह्या सगळ्या लोकांची धावपळ चालू होती. तसंच आपलं पण चालू होतं. जर समोर आलं तर ट्रॅफिक जामच झालं. ट्रॅफिकमधनं लोक आपला आपला मार्ग काढून कामावर जात होते. बघता बघता 5 मिनटात काकानं आपल्याला स्टेशनवर सोडलं. तिथून आपल्याला आता दुसरी रिक्षा पकडायची होती म्हणून आपण दुसऱ्या रिक्षाच्या स्टॉपकडं चालत निघालो. तर इकडून पण ट्रेन आलती. ट्रेनमधली लोक सगळी येत होती. रिक्षावाले जात होते वेगवेगळ्या पॉईंटला. आपण तसंच पुढं चालत गेलो. पण रिक्षाची गर्दी इथं खूप होती, कारण ट्रेन सुटलेली होती आत्ताच. पकडली एक रिक्षा, बसलो त्याच्यात पटकन आणि त्या भाऊनं लगेच आपल्याला कंपनीजवळ सोडलं. मोबाईल गेटवरती जमा केला आणि ब्लॉग पण इथंच थांबवला. आता पुढचा ब्लॉग बाहेर आलो. आपण सकाळी गेलेलो कंपनीतनं, आत्ता बाहेर आलो आणि घरी चाललेलो आहे. इथली पहिली रिक्षा तर काय भेटलेली नाही आपल्याला. मग आता पुढल्या स्टॉपवर चालत जाऊन रिक्षा पकडू. कंपनी नेमकं फक्त जायच्या टायमालाच काय ना काय त्यांचं काम सांगायची पद्धत असते. म्हणजे ह्याला कसा थांबवता येईल हे प्रत्येक कंपनीमध्ये बघितलं जातं. अंधार पडला होता. बाईनं फक्त 20 मिनटं लेट सोडलं तर एवढा अंधार पडला आणि रिक्षा पण सापडायचं नाव घेणार. तसंच ह्या सगळ्या MIDCतनं चालत पुढं गेलो. पुढं जो एक चौक होता तिथपर्यंत चालत गेलो. वाटलं त्या चौकात तर रिक्षा पटकन भेटेल, पण रिक्षाच काय लवकर येईना. 1-2 मिनटं वाट बघितली. इकडं मी एकटाच होतो आणि तिकडे पलीकडल्या साईडला एक काका उभा राहिलं होतं. तोपर्यंत पुढनं रिक्षानं एंट्री मारली आणि रिक्षात बसलो आणि स्टेशनकडं निघालो. स्टेशनपासून पण दुसरी रिक्षा लगेच भेटली. त्या रिक्षात बसला आणि लगेच घराकडं आलो. चावी वगैरे होती खाली तिथं. रूमवर पोचलो आपण. मध्ये आलो तर ह्या बाईने सर्व गादी वगैरे गोळा करून ठेवलं होतं. बाहेरच्या रूममधला फॅन बंद झाला होता. बघू आपण चालू झालं का ते. चालू काय केला नाही त्यानं, त्याच्यामुळं आता ह्यानं सर्व गादी वगैरे गोळा करून ठेवले. हा क्लीन केलेला दिसतोय फॅन. हा तर चालू आहे का? हा चालू आहे. हा चला फ्रेश वगैरे होऊ आपण. येताना वडापाव घेऊन आलोय, वडापाव खाऊ आणि सकाळचा स्वयंपाकाचा आहे आता. आणि भात गरम करून खाऊया आपण तोपर्यंत. वात वगैरे आपण लावून घेतली तुम्ही बघू शकता. आणि आता आपण वडापाव खाऊन घेऊया आणलेला. वडापाव म्हणजे आपला सर्वात आवडता पदार्थ. पण तो जर वडापाव कंपनीत भेटत असला तर तो वडापाव परत कधी खाऊ वाटणार नाही. अशा प्रकारचं जेवण कंपनीत बनवलं जातं आहे. कंपनीत जो बी एकदा पदार्थ बनवला जातो आहे परत बाहेर येऊन खायची इच्छाच राहत नाही तो पदार्थ. म्हणजे एवढ्या हाय क्वालिटीचं जेवण असतं. चला आपण वडापाव खाऊन घेऊया.
वडापाव खाल्ला होता मागाशी, त्याच्यामुळे आता काही भूक नाही. तर आता आपण व्हिडिओ एडिट करत बसतो आणि हा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. गुड नाईट.